मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, जळगाव आदी पोलीस दलात निवड झालेल्या कळवण तालुक्यातील 31 कर्तृत्ववान युवक-युवतींचा सत्कार कळवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील विविध गावातील तरुणांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पोलीस दलात पोलीस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलीस दल, SRPF तसेच इतर सुरक्षा विभागांमध्ये स्थान मिळवून तालुक्याचा गौरव वाढविला. या यशस्वी शिलेदारांचा सन्मान सोहळ्यात आमदार नितीन पवार यांनी सर्वांचं अभिनंदन करताना युवकांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत समाजासाठी आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर कळवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष कौतिक पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, कुंदन हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रास्ताविक करताना आदिवासी सेवक DM गायकवाड यांनी सर्व उमेदवारांच्या यशाबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. नवनियुक्त पोलीस उमेदवारांच्या वतीने धनराज गवळी आणि जिजा चव्हाण यांनी आपल्या यशस्वी वाटचालीबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांचे व आमदार नितीन पवार यांचे विशेष कौतुक केले. बस उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर सत्कार मूर्ती यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा अभाव दिसून आला. सत्कार मूर्तींमध्ये मुंबई पोलीस, पोलीस शिपाई, चालक, SRPF तसेच राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश असून त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनीही यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या सर्व युवक युवतींना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कळवण तालुक्यातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षा व सुरक्षा दलांबाबत वाढलेले आकर्षण हे ग्रामीण आदिवासी भागातील सकारात्मक बदलाचे द्योतक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर यश मिळते याचे हे 31 कर्तृत्ववान शिलेदार उत्तम उदाहरण आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण.